मुंबईच्या वांद्रे कलानगर परिसरात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या वाढदिवस निमित्ताने पुढच्या मुख्यमंत्री अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी करण्यात आला आहे। आपण एकंदरीत पाहिलं मातोश्रीच्या बाहेर चक्क या ठिकाणी पुढच्या मुख्यमंत्री आपला परिवाराच्याच त्याचे प्रतिबिंब तुमच्यामध्येही दिसतात अशा पद्धतीने या ठिकाणी बॅनर आहेत लावण्यात आला आहे। खरं तर 23 सप्टेंबर रोजी आहेत रश्मी ठाकरे यांचा वाढदिवस आहेत। याच वाढदिवसानिमित्त आहेत युवासेनेकडून आहेत पोस्टरबाजी करण्यात आली। या पोस्टरमध्ये शुभेच्छा देण्यात आल्या पोस्टरच्या माध्यमातून। या पोस्टरमध्ये आहे थेट आहेत पुढच्या मुख्यमंत्री रश्मी ठाकरे अशी होतील त्या पद्धतीने या ठिकाणी फलक आहे मातोश्री बाहेर लावण्यात आला। जे पोस्टर लावले ते युवासेनाचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत। सर काय सांगाल कशा पद्धतीने एकंदरीत तुमची भावना, तुम्ही चक्क पुढच्या मुख्यमंत्री असा ताईंचा उल्लेख केला। मागचे मुख्यमंत्री जे होते ते उद्धवसाहेब ठाकरे होते महाविकास आघाडीकडनं, आणि यावेळेस पण आम्हाला इच्छा आहे की ठाकरे परिवाराचाच मुख्यमंत्री होणार आहे। शिवसैनिक प्रत्येक युवा सैनिकांची महाराष्ट्रभरातील सर्वात लोकांना लोकप्रिय असे वाटलेले उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते, आणि आम्हाला नक्कीच अपेक्षा आहे। रश्मीताईंचा पण वाढदिवस आहे आणि आपण बघितलं आता दिल्लीला पण आतिशी मार्लेना यांनी शपथ घेतलं, म्हणजे दिल्लीसारख्या राज्यात 3 महिला मुख्यमंत्री झाल्यात, आणि कुठेतरी महाराष्ट्राला पण महिला मुख्यमंत्री मिळावं अशी लोकांकडनं अपेक्षा आहे। तर आम्हाला त्याचा प्रतिबिंब रश्मीताईंमध्ये पण दिसतं, आणि ते अल्टिमेटली ठाकरे परिवाराचं आणि एक शिवसेनेचं महिला मुख्यमंत्री किंवा उद्धवसाहेब हे असायला पाहिजे। आम्ही लिहिलेलं आहे की ठाकरे परिवाराचा शिवसेना कुटुंबातीलच मुख्यमंत्री होणार आहे। नक्कीच आपण पाहिलं तर शिवसैनिकांच्या भावना आहेत ते कुठेतरी महिला मुख्यमंत्री व्हावे, आणि त्यासाठी रश्मी ठाकरे यांच्यामध्ये आहे ते प्रतिबिंब दिसतात। त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना आहे की रश्मी ठाकरे हेच महिला मुख्यमंत्री व्हावे अशा पद्धतीने पोस्टरबाजी कलानगर परिसरात करण्यात आला। कॅमेरामॅन हेमंत कदम सोबत सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।